हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. आज आहे रक्षाबंधन आणि तुम्हा सगळ्यांना बहिणी आणि भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आज आमचं असं छोटंसं घरी सेलिब्रेशन झालं. कारण मी तर माझ्या भावाला ओवाळायला नव्हते, बट अक्षू, राणा आणि आरूनी मस्त असं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन केलं. आणि आरू तर झोपलेलीच होती. मग अक्षूला इतकी घाई झालेली सकाळपासून की मला राखी बांधायची. मग अक्षू छान रेडी झाली, राणा पण रेडी झाला. मस्त मी आरतीचं ताट तयार करून दिलं आणि दोघांनी मस्त असं छान सेलिब्रेशन केलं. फार काही मला शूट करता आलं नाही आणि मी पण या व्हिडिओमध्ये काही दिसणार नाही. मग मी दोघांचं शूट करत बसली होती. नंतर अक्षूने तिच्या पप्पाला, आजोबांना सुद्धा ओवाळून घेतलं आणि राणालाही ओवाळलं. राणाने मस्त तिच्यासाठी छान गिफ्ट आणले होते, कारण गिफ्ट घेऊन देणारा आम्हीच होतो. आणि ती म्हटली की चॉकलेटसाठी ते इतका धिंगाणा सुरू होता तिचा, कधी राखी बांधते आणि कधी नाही. मी म्हटलं माझी कामं आवरू दे आधी, नंतर मग मस्त तू राखी बांध. बट अक्षूला असं होत होतं की मी कधी राखी बांधते आणि तो कधी माझ्या हाती चॉकलेटचं पॅकेट देतो. आणि तिने पण शहाण्याने मस्त चॉकलेटचे पॅकेट आपल्या पाठीमागं लपून ठेवले होते, पण तिला तर माहिती होती की लपवलेली आहे. मग तिने राखी वगैरे बांधून घेतली, मस्त छान तिला ओवाळलं आणि राणाने नंतर तिला गिफ्ट दिले. बघ कशी करते ते, मला तिने दिले आणि आरू मस्त खुश झाली. असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं. आणि मला जायचं म्हटलं ना, माझं माहेर खूप लांब पडतं, त्यामुळं जायची यायची फार दगदग होती आणि मुलांना घेऊन जायचं म्हटलं तर मला प्रवास नकोच वाटतं. जसं लग्न झालं तसं मग मी रक्षाबंधन डिलीट केल्यासारखंच केलं, फारसं काही जात नाही. एखाद्या वेळेस योगायोगाला मी तिकडे असली तरच मी रक्षाबंधन सेलिब्रेशन करते. चला बाय.